हाय गाईज, कसे आहात तुम्ही? तर आज गेली होती मी डीमार्टला राशन भरायला गेलेली. राशन घरातलं संपलं होतं. मुलगा म्हटला मला बसायचं ट्रॉलीमध्ये. मग काय 5 सेकंड पण झाले नसेल, लगेच खाली उतरला. कारण का मला वाटतं त्याला साखर दिसली वाटतं. आणि या मुलाचं आपलंच चालू होतं, आपलं आपलं सामान बरोबर घेऊन ट्रॉलीमध्ये टाकत होता. एवढं सगळं घेऊनसुद्धा त्या ओरिओ बिस्किटकडे गेला. मग काय रडत होता. मग दिलं घेऊन. मी म्हटलं घेऊ दे याला. शेवटी मग काउंटरवर गेल्यानं मला करायचंच आहे, मला काय करायचं ते माहिती आहे बरोबर. मला वाटतं याच्यामुळेच आमची मम्मी आम्हाला मार्केटमध्ये घेऊन नाही जायची, कारण का कदाचित आम्ही पण असंच करत असेल. पण आमची मम्मी आता या टायमाला आम्ही असलो असतं तर मम्मीने एक कानाखाली करून शांत बसवलं असते. मग काही ते थोडेसे ड्रेस बघितले. आजचा हावाला ड्रेस मला व्हाईटवाला आवडला, मग मी घेतला. मग बाबूसाठी पण थोडे कपडे बघितले. पण मला वाटतं याचे माझी चॉईस याला आवडत नव्हती. या मुलाचं आपलेच टी शर्ट काढणं चालू होते आणि बघत पण होता लावून. त्याला एवढं कळत होतं. मग काय घेतला हावाला टी शर्ट. मग इकडे काय बॉल वगैरे घेतला नाही, मी त्याला खेळू दिलं. मग हे शूज त्याला आवडले होते, मग शूज घेतले मी. इथे पण मस्ती चालूच होती, एका जागेवर पाय थांबलाच यायचा. मग काय आपलं शॉपिंग केली आणि मग नंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पण पोराचं मन काय भरलं नाही. मग काही ते आईस्क्रीम घेतली आम्ही. आणि हा एवढा हावरा आहे, याची याला आईस्क्रीम देऊनसुद्धा त्याच्या मावशीच्या आईस्क्रीमच्या मागे लागलेला. तिने दिली त्याला आईस्क्रीम, तरीसुद्धा ती पण आईस्क्रीम पाहिजे होती त्याला. ती हातात असूनसुद्धा शेवटी तीच वैतागून उठून गेली तिकडे. मग काय त्या मुलाचं कसं करा बाबा, त्याच्या हातात आईस्क्रीम असूनसुद्धा रडतो ह्या. मग शेवटी तिने ती आईस्क्रीम दिली.